एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर मिस्टर आता नेहमीप्रमाणे लॉक लावतात. बऱ्याच दिवसानंतर आमची ट्रिप आम्ही निघालेलो आहे बाहेर इंदोरमध्येच. तर गाडी खाली लावली आहे, रिद्वी पण खाली जाऊन थांबले. चला तर मग निघूया आता. तर आज आम्ही जाणार आहोत बिलवाली लेक. इंदोरमध्येच आहे, म्हणजे थोडंफार आउटसाईडला आहे. आमच्या इथून 1-1.5 तास लागतो. जवळजवळ 30 की 35 किलोमीटर आहे ते. तर आज मी तिकडे जाणार आहे. बराच वेळ झाला आम्हाला, आता 3 वाजून गेलेत, कारण की रिद्वी स्कूलवरून आली, त्यानंतर सगळं आवरून जेवण वगैरे करून, आणि मिस्टरांना पण सुट्टी आहे. मग आता आम्ही पेट्रोल टाकलेलं आहे. तर बघूया. आणि मी पण ते डेस्टिनेशन पहिल्यांदाच चालली आहे. कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. ओपन आहे की नाही हा खूप मोठा मला क्वेश्चन आहे, कारण की मॅपवरती तसं काही टायमिंग दिलेलं नाही आहे. पण खूप छान प्लेस आहे. तर आम्हाला हा फर्स्ट टोल गेट लागलेला आहे, जो मुंबई गोवा हायवेचा आहे, नॅशनल हायवेचा हा टोल गेट. तर आता आम्ही चाललेलो आहोत देवास हायवेला आहे हे, आणि देवासवरून असा टर्न आहे. जे लोक इंदोरला आहेत, जे जाण्यासारखे आहेत, तर ते देखील जाऊ शकतात. चला तर मग जाऊया आपण. आम्ही आता पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला. हे आहे ते गेट बिलवाली लेकचं, आणि आतमध्ये जे आहे ते लेक आहे, हे बाहेरचं व्ह्यू, आणि इथे टॉयलेट्स देखील आहे. आणि आतमध्ये आपण आता एंट्री करूया. तर छान वाटते दिसायला. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर जागा आहे ही. आणि इकडे लेक आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवते. आणि आता लेक बघितला त्यानंतर आमचा जो आहे मूड ऑफ झालेला आहे, कारण की आम्हाला सांगितलं की हे बंद आहे. जर तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची असेल तर सकाळी 6 वाजता यावं लागेल. 6 ते 9 टायमिंग आहे, तेव्हाच तुम्ही आतमध्ये विजिट करू शकता. आता जे आहे ते बंद आहे. त्यामुळे मग आम्ही बोललो की चला आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला जाऊया. परत मी तिथलं काही शूट नाही घेतलं, कारण की बरेच कपल लोक होते आणि आम्हाला 1-2 जण बोलले की काढू नका व्हिडिओ म्हणून. मग त्यामुळे आम्ही तिथलं काही परत शूट नाही घेतलं. बोललं की आता एवढ्या लांब आलोच आहोत, तर बघूया जवळपास काही आहे का आणि विजिट करून जाऊया. तर जवळ आम्ही बघितलं तर रिजनल पार्क म्हणून आहे इंदोरचं, तर ते आहे जवळ, म्हणजे इथून एक 10 किलोमीटर आहे. तर चला मग आता आम्ही तिकडे चाललो आहे. बघूया ते कसं आहे काय आहे. आय होप सो ते तरी ओपन असेल. इथे जरा रिस्की आहे, त्यामुळे ते लोक संध्याकाळचं बंद ठेवतात, मॉर्निंगला चालू ठेवतात. तर आता आम्ही पोचलेलो आहोत रिजनल पार्कला. हे जे बघा तुम्ही केवढं मोठं पार्क आहे. तर मी मिस्टरांना बोलली की मी इथेच थांबते, ते समोर जे दिसते ते तिकडे तिकीट काउंटर आहे. तर मला एवढं परत चालून माघारी यायचं, तर तुम्ही विचारून या पहिला चालू आहे की नाही. हे तर मला MIDC सारखंच दिसतंय पूर्ण. तर मी बोललं काय माहीत चालू आहे की नाही. इकडे गेट आहे आणि कोण दिसत पण नाही आहे जास्त. आता बघूया चालू आहे की नाही ते. तर मिस्टरांनी मला सांगितलेलं आहे की चालू आहे, ये इकडे म्हणून. तर चला तिकीट काढूया. 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. रिद्वीला काही फ्रीमध्ये आहे. तर त्यानंतर आम्ही घेतला इथे भुट्टा, कारण की काहीतरी बाहेर आलं की काहीतरी बाहेरचं खाणं हे नेसेसरीच आहे. मग मी बोललं चला ठीक आहे. आणि बऱ्याच दिवसांनी बाहेर आल्यावर भुट्टाची बाहेर खाण्यात मजा आहे ती वेगळीच आहे. पाऊस काही नव्हता इंदोरमध्ये, तर ह्यावर्षी पावसाला काय झालं आहे काय माहिती. पाऊस आहेच नाही थोडा पण. थोडा म्हणजे खूपच कमी आहे. येतो असा 2-3 आठवड्यातून एकदा थोडाफार. मग त्यामुळे खूपच अजून पण गरमी होते. तर मिस्टर बोलले पहिला मी खातो, नंतर मग तू शूट कर. मग मी बोलले ठीक आहे, मी जाऊन पुढे शूट करून येते. तर तुम्ही बघू शकता खूप सारी झाडं, खूप छान एरिया होता. जसं आपलं कॉर्पोरेट ऑफिसचं कसं एंट्री असते तसंच होतं इथे. आणि परत मी बोललं परत एवढं मी चालणार आणि परत एवढं माघारी येणार, त्यापेक्षा बोलले ह्या लोकांसोबतच जाते. बरीच वेगवेगळी फुलं मी तुम्हाला दाखवते. हे हारामध्ये टाकतात, मला नाव नाही आठवते आता. आणि हे जे आहे पिंकवाला सदाफुली, इथे पिंक कलरचं छोटं रोज देखील आहे. आणि इथे जे आहे ते रेड कलरचं रोज दिसते. आणि तुळस बघा केवढी तुळस आहे. मी पहिल्यांदाच एवढी एकत्र तुळस बघितली, एवढी मोठी तुळस. आणि पलीकडे जे आहे ते शोचं झाड आहे. अशी ते प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळी फुलांची त्यांनी झाडं लावलेत. आणि आजूबाजूला देखील खूप वेगवेगळी झाडं आहेत मोठमोठी. ही शोची वगैरे कशाची आहेत ते तर एक्झॅक्टली मला पण नाही माहिती, पण बरीच झाडं आहेत. खूप छान वाटलं इथे की एवढी सगळी झाडं बघून. आणि बरंच काय काय आहे, खूप मोठं आहे पार्क तसं तर. चला आतमध्ये जाऊन पण एक्सप्लोअर करूया. इथे नंतर आम्ही थोडा वेळ जरा फोटोशूट वगैरे केलं, व्हिडिओ वगैरे काढले. तर जे लोक मला इंस्टाग्रामला
आहेत ॲड, त्यांनी बघितले असतील आमचे इथले रील्स वगैरे, मी टाकले आहेत इन्स्टाला. आणि हे जे आहे हे नदीसारखं आहे, इथे पावसात पूर्ण पाणी भरून वाहतं असे इथले लोक बोलतात. आणि इथे ह्यांनी ब्रिज टाईप असं बांधलं आहे की लोकांना देखील आनंद घेता यावा. बट पाऊस नसल्यामुळे ह्यावर्षी इथे ह्याला पाणीच नाही आहे काहीच. तर जेव्हा पाऊस येईल तेव्हा हे भरेल. तर चला मग अजून पुढे बघूया काय काय आहे. बरेच ठिकाणी बोर्ड वगैरे लावलेत, बरंच काय काय आहे. अप्पू घर आहे, परत भूलभुलैया आहे आणि फूड कोर्ट पण आहेत बरेच. जर तुम्ही बाहेरून काही आणलं नसेल खायला तर इथे आतमध्ये देखील बरेच स्टॉल आहेत वेगवेगळे खाण्याचे आणि बरंच खूप मोठं आहे हे. तर आता आम्ही चाललेलो आहोत भूलभुलैयामध्ये. तर एक्झॅक्ट काय आहे हे आम्हाला कळालंच नाही बाहेरून की नक्की काय आहे. तर बोललं की चला आतमध्ये जाऊन बघूया तरी. तर मी तुम्हाला देखील दाखवते कसं आहे भूलभुलैया. बघूया आपण एंड पॉईंटपर्यंत. इथून देखील एंट्री आहे, एंड पॉईंटपर्यंत पोचतोय की नाही. तर काही नाही, अशी झाडं वाढवलेत मोठी मोठीमध्ये आणि इथे मोस्ट ऑफ कपल लोकच होते आतमध्ये. तर आम्ही परत जास्त काही फिरलो नाही, 2-3 व्हिडिओ काढले. तर आता भूलभुलैया एक्सप्लोर केलेला आहे. चला मग आता वरती जाऊन बघूया काय आहे. असं टायरमध्ये देखील झाडं लावलेत आणि रिद्वीला इथे कुठेतरी कॅट दिसली, मला तर नाही दिसली, काय माहिती कुठे गेली असेल ती. तर आता आम्ही जाणार आहोत वरती. बघूया वरती जाऊन काय आहे काय नाही ते. तर अशा वरती जाण्यासाठी शिड्या आहेत, ठिकठिकाणी स्टेअर्स आहेत. वरती रोड देखील दिसतोय कारण की गाड्या आतमध्ये आल्यात. मला वाटतं जे फूडवाले आहेत त्यांचं सामान वगैरे येण्यासाठी गाड्या आत येत असतील. आणि समोर बघा खूप छान व्ह्यू आहे, खूप मोठं असं लेक आहे इथे. तर लेकचा व्ह्यू आहे आणि इथे बसायला देखील. आणि हे जे आहे ते जॉगर्स ट्रॅक आहे आणि हे बघू शकता तुम्ही, लेक खूप सुंदर दिसतोय. मग आम्ही इथे देखील फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले आणि खूपच छान असा व्ह्यू येत होता. मला तर वाटतं मगाशी आम्ही गेलेलो त्याचं हे बॅक साईड आहे का काय, कारण की तिकडून वरतून असंच दिसत होतं. बट हे बरंच लांब आहे, गोल फिरून असू शकतं, काय माहीत नाही. तर त्यानंतर बोललं की चला आता दुसरीकडे कुठे जाऊया. बरेच वेगवेगळे पार्ट आहेत, लांब लांब आहेत एक्सप्लोर करण्यासाठी. खूप मोठं त्यांनी बनवलं आहे रिजनल पार्क जे आहे. जसं आपलं प्रत्येक ठिकाणी पार्क असतं ना तसंच आहे, फक्त इथे झाडं जी आहेत ती जास्त आहेत. तर चला मग आता बघूया आम्ही कुठे जातोय. इथे समोर तर गार्डनचा एरिया दिसतोय, तर रिद्वीला घेऊन तिथे जातो. तर आता आम्ही पोचलेलो आहोत हे गार्डनमध्ये. इथे सीसॉ आहेत आणि हे झाड वडासारखंच दिसतंय, काय माहिती नक्की आहे की नाही. आणि एकच स्लाईड आहे आणि 2 झोपाळे आहेत. जास्त काही इथे ठेवलेलं नाही आहे ह्या लोकांनी. आणि स्लाईड पण एवढी काही खास नव्हती, अशी तुटल्यासारखी दिसत होती. रिद्वीला आम्ही बोललो की नको जाऊ, पण ती ऐकेल तर, ती कधी कोणाचं ऐकत नाही. सेम टू सेम माझ्यावरतीच गेली आणि त्यामुळे बोललं की य खाली. तर तिचं पण वेगळं असतं की फोटो काढा, व्हिडिओ काढा, असा काढा तसा काढा. आणि हे मला बोलतं ती तुझ्याकडून सगळं काही शिकली आहे. तर बोललं ठीक आहे, थोडा वेळ तू खेळ इथे. मिस्टर बोलले तुम्ही खाली बसा, बिकॉज स्लाईड काय एवढी व्यवस्थित वाटत नाही. मेरे लिए लाए हो? और आपके लिए? मेरे लिए नहीं है। मेरा दे दो। ये दोनों भी रिद्वी के लिए। रिद्वीची अशी मजा चालली होती, सगळे इकडचे तिकडची फुलं तोडून आणून ती मला देत होती. आणि हे आजूबाजूला गार्डनच्या बाजूला त्यांनी असं केलेलं आहे, झाडं लावलेत. हे जे आहे ते शोचं झाड आहे, शोचंच असल्यासारखं दिसते. आणि हे व्हाईट फुलं जिथून रिद्वीने तोडून आणलेली आहेत. तर एवढं काही खास नव्हतं इथे, हे तर मला अजिबात आवडलं नाही. हे त्यांनी थोडंफार डेव्हलप केलं पाहिजे, एवढं मोठं आहे तर मुलांना खेळण्यासाठी थोडंफार केलं पाहिजे. नंतर आम्ही तिथून निघालो कारण की एवढं काही सेफ पण नव्हतं आणि रिद्वी काही ऐकणार नाही म्हणून रिद्वीला कसं तरी गोड बोललं. आता आम्ही चालणार आहोत पलीकडच्या साईडला जिथून ही नदी आलेली आहे. बरेच काय काय आहे आतमध्ये. इथे तर ह्या साईडला तर काहीच पाणी नाही, हे पूर्ण सुकून गेलेलं आहे. आणि आम्हाला इथून एक फाउंटेन दिसलेलं आहे, तर आम्ही आता चाललो आहे तिकडे. तुम्हाला दिसतंय की नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही मला.
तर असं फाउंटेन होतं इथे आणि लेझर लाईट शो देखील इथे आहे, बट त्याचं टायमिंग वेगळं आहे. मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो, रील्स वगैरे काढले आणि आम्ही आता निघालो आहे घरासाठी. कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे, इथे आल्यापासून आम्ही जास्त वेळ थांबत नाही. जर कुठे बाहेर गेलो तर अंधार पडायच्या आधी घरी पोचतोच, कारण की बरंच लांब आहे आणि इथले रोड एवढे सेफ नाही आहे. सो आता आम्ही आलेलो आहेत बाहेर आणि हे लाईट्स तुम्ही बघू शकता. अंधार संध्याकाळ होईल तसं गर्दी पण होत चालली आणि अंधार देखील पडत चाललाय. सो इकडे आहे तिकीट काउंटर आणि हे जे आहे वरचं राऊंड शेपचं ते मला खूपच आवडलं. आणि आता आम्ही आलो बाहेर. तर हा आहे जो पार्किंग एरिया आहे, खूप मोठा आहे. जेवढंच पार्क मोठा आहे तेवढा पार्किंग एरिया देखील मोठा आहे आणि बाहेर देखील बरेच खाण्याचे स्टॉल्स आहेत. हे पूर्ण एका साईडला आहे, कॉर्नरला, जिथे रोड संपतो इथे येऊन डिरेक्टली. तर आता आम्ही जाणार आहोत घरी माघारी. तर हे बघा, इकडे रोड संपलेला आहे. आता आम्ही टर्न घेऊन चाललो आहे इकडच्या साईडला. आता हे पार्क तर खूप छान असं पार्क आहे. जर बराच तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. लहान मुलांचं फक्त त्यांनी जरा डेव्हलप केलं पाहिजे खेळायचं. तर चला मग आता जाऊया घरी. कुठे आहे महाराष्ट्रात? हां काय, अच्छा. तुम्ही इकडे असेल, आम्ही नाही सातारा. आम्ही थांबलेलो आहे. हां तुझं आहे. मेंदू वडा आहे ना, गरम आहे. इट्स गुड. इथे माझा डोसा देखील आलेला आहे. तर मिस्टरांनी काही खाल्लेलं नाही. ते खातात पण फार कमी, असं बाहेर आल्यानंतर खूप कमी खातात. तर मी आणि दीदी तर खातो नेहमीच. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी. पार्सल घेतलेलं आहे जेवण, कारण की आता घरी जाऊन कधी बनवणार, बराच वेळ झालेला आहे आणि म्हटलं आता घरी कंटाळा देखील आला आहे कधी बनवायचं. मग आता बाहेरून घेतलेलं आहे. आता घरी जाऊन जेवायचं आणि झोपायचं. तर असा होता आमचा आजचा व्लॉग. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.